आज आपण करणार आहोत शिमला मिरची. तर त्यासाठी मी ना 1/2 किलो शिमला मिरची घेतलेली आहे. एकदम हिरवीगार आणि ताजी आहे. त्यासाठी लागणाऱ्या सुक्या ताज्या हिरव्या मिरच्या, धने, जिरे, जाडसर दाण्याचा कूट, लाल तिखट, मीठ, हळद, हिंग आणि धना पावडर. तर हे ना मिक्सर करून घ्यायचं, जाडसरच घ्यायचं भरड करून. हिरव्या घेतल्या तरी चालतील किंवा लाल. आता हे ना ह्याच्यात टाकून घ्यायचं सगळं दाण्याच्या कूटमध्ये आणि मिक्स करायचं. आता हे मिरच्यांना ना इकडं काप देऊन घ्यायचे, नाही का. एकच काप द्यायचा म्हणजे नाही का मसाला इकडनं तिकडनं सांडत नाही. आणि ह्याच्यात जास्त बिया नव्हत्या त्याच्यामुळे मी काढल्या नाही. खूप असतील तर तुम्ही काढल्या तरी चालेल. आणि शक्यतो अशा मीडियम साईजच्याच मिरच्या घ्यायच्या, कारण जास्त मोठ्या घेतल्या ना नाही. ह्या थोड्याशा पातळ कातडीच्या आणि मीडियम साईजच्या आहेत. खूप छान टेस्टी भाजी झाली त्याची. आता ना सगळा मसाला आहे ना इकडं कढई गरम करत ठेवली. त्यात तेल टाकायचं. 1.5 चमचा तेल टाकलं मी, थोडं जास्तच टाकायचं. पाणी नाही जास्त वापरायचं, फक्त एक शिपका द्यायचा ना. आता ह्याला आहे ना थोडंसं पाण्याचा शिपका देऊन घ्यायचा. एकदम कोरडा झाला आहे ना मसाला, म्हणून थोडंसं ओलावा येण्यासाठी. आणि एक परत मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. ते भरून घ्यायचं. असं एकदम फुल गच्च पण नाही भरायचं, असं नाही का. थोडंसं त्याच्यात हे ठेवायची, म्हणजे नुसता मसाला खाल्ल्यासारखा पण वाटणार नाही. आता इकडे कढईत तेल गरम झालेलं आहे, त्याच्यात हे सगळ्या मिरच्या टाकून घ्यायच्या. सगळं परतून झालं ना असं सगळीकडनं. मग त्याला पाणी बिनी काहीच नाही आत्ता टाकायचं. पाण्याचं नंतर मध्ये शिप करायचं, आत्ता नाही टाकायचं. आता ना लगेच झाकण ठेवायचं, थोड्याशा चांगल्या परतून द्यायच्या दोन्ही साईडनी. मध्येच परत हलवून पाहायचं खाली नाही लागू म्हणून. आता एका साईडने छान शिजल्यात. ते राहिलेला थोडासा कोटत ते टाकून घ्यायचा. आता पाण्याचा थोडा शिपका द्यायचा आणि हलवून परत झाकण ठेवायचं. फक्त 10 मिनिटात भाजी होती. इतकी छान चवीला, असं डाळ भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी, त्याच्यासाठी एकदम छान. ही झाली तयार.